Hey student, this is Pooja Phosle here. Now see the last point of this chapter, that is wage and salary administration is a factors affecting wage and salary. Okay, तर कुठले कुठले फॅक्टर आहेत जे वेज अँड सॅलरी वरती अफेक्ट करत असतात ते या ठिकाणी आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ओके, तर जे काही तुम्ही वेज अँड सॅलरी डिसाईड करत असता, जर तुमचं ऑर्गनायझेशन आहे, तुमच्याकडे खूप सारे वर्कर्स आहेत, खूप सारे एम्प्लॉईज आहेत, तर त्यांचं जेव्हा तुम्ही वेज अँड सॅलरी डिसाईड करत असता तेव्हा काही फॅक्टर्स आहेत जे तुम्हाला ऑलवेज अंडर कन्सिडरेशन ठेवावे लागतात. ओके, ज्यांच्या कन्सिडरेशनने तुम्ही वेज अँड सॅलरीची लेवल डिसाईड करताय, येते लक्षात. तर ते फॅक्टर्स या ठिकाणी आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. सो द फर्स्ट पॉईंट इज रेम्युनरेशन इन कंपॅरेबल इंडस्ट्रीज. ओके, पहा की तुमचा एक बिझनेस आहे, राईट. तुमचा बिझनेस तुम्ही करताय, तर तुमच्या कंपॅरिझनने जे दुसरे त्या ठिकाणी इंडस्ट्रीज असतील, येते लक्षात. म्हणजे कंपेरेबल इंडस्ट्रीज ज्या असतील, तुमचा बिझनेस जो आहे, तुमचा टेक्स्टाईलचा बिझनेस आहे आणि तुम्ही तुमच्या कॉम्पिटेटिव्हकडे तुम्हाला त्या ठिकाणी पाहावं लागेल, येते लक्षात. म्हणजे तुमचे जे कॉम्पिटेटिव्ह असतील, जे कॉम्पिटिशनमध्ये तुमच्यासोबत असतील, तर त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये ते त्यांच्या वर्कर्सला किती वेज अँड सॅलरी पे करत आहेत ते तुम्हाला ऑलवेज कन्सिडर करावे लागेल. का? कारण तुम्हाला तुमचे जे काही एम्प्लॉईज आहेत, वर्कर्स आहेत, त्यांना रिटेन करून ठेवायचं असेल, टिकून ठेवायचं असेल आपल्याच ऑर्गनायझेशनमध्ये, देन यू हॅव टू कन्सिडर दॅट की दुसऱ्या कॉम्पिटिशनमध्ये तुमच्या असणाऱ्या लोकांकडे किती पेमेंट दिलं जातं. जर तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी पे करत असाल तर उद्या तुमचे कस्टमर, तुमचे जे काही वर्कर्स आहेत ते काय करतील, दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये जातील जे की तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत, तुमचे जे कॉम्पिटिटर आहेत, तर त्यांच्याकडे ते वर्क करण्यासाठी जातील, येते लक्षात. तर हे न होण्यासाठी तुम्हाला ऑलवेज रेम्युनरेशन इन कंपॅरेबल इंडस्ट्रीज कन्सिडर करावं लागेल. ओके, नाव सी द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज फर्म्स ॲबिलिटी टू पे. ओके, मान्य की तुम्हाला कंपॅरेबल इंडस्ट्रीजला ऑलवेज अंडर कन्सिडरेशन ठेवावं लागतं, कारण की तुम्हाला तुमचे एम्प्लॉईज रिटेन करून ठेवायचे, क्लिअर आहे. बट तुमच्या फर्मची ॲबिलिटीसुद्धा तुम्हाला चेक करावी लागेल. फक्त तुमचा कॉम्पिटिटर हा जास्त पे करत आहे म्हणून तुम्ही तुमची कॅपेबिलिटी नसतानासुद्धा त्यांना जास्त पे करू लागला तर तुम्हाला लॉसेस होणार आहेत, येते लक्षात. तर कंपॅरेबल इंडस्ट्रीजचा विचार करता तुम्हाला तुमची ॲबिलिटी टू पेसुद्धा कन्सिडर करावी लागेल. ओके, तर या दोन्ही गोष्टी बॅलन्स करूनच तुम्हाला काय करावं लागेल, वेज अँड सॅलरीचं लेवल डिसाईड करावं लागेल, येते लक्षात. त्यानंतर पहा कॉस्ट ऑफ लिव्हिंग. ओके, तर हा पॉईंट आपण पूर्वी देखील स्टडी केलेला आहे, ज्यालाच तुम्ही म्हणू शकता रिलेटिंग टू प्राईस इंडेक्स. ओके, सी कशा पद्धतीने कॉस्ट ऑफ लिव्हिंगसुद्धा या ठिकाणी अफेक्ट करतं. वर्कर्स नीड टू बी पेड कंपन्सेशन ॲडिक्वेट टू मेंटेन अन ॲक्सेप्टेबल लेवल ऑफ लिव्हिंग, येते लक्षात. द कन्सेप्ट ऑफ मिनिमम वेज इज बेस्ड ऑन द सेम जस्टिफिकेशन. ओके, सो वर्कर्स नीड टू बी पेड कंपन्सेशन ॲडिक्वेट टू मेंटेन अन ॲक्सेप्टेबल लेवल. जी काही ॲक्सेप्टेबल लेवल ऑफ लिव्हिंग असते, येते लक्षात. एखादे वर्कर्स किंवा एम्प्लॉईज असतील तर त्यांची एक लेवल असते, येते लक्षात. त्यांची राहणीमानाची लेवल असेल, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल, तर ती लेवल जी आहे ती मेंटेन करून ठेवू शकतील इतकं त्यांना पे करणं गरजेचं आहे, येते लक्षात. एम्प्लॉईजचं लेवल वेगळं असू शकतं, वर्कर्स त्यांच्यापेक्षा अंडर काम करणारे त्यांचं लेवल वेगळं असतं, मॅनेजर्सचं लिव्हिंग वेगळं असतं. ओके, तर त्यांच्या लेवलनुसार तुम्हाला काय करावं लागेल, तर पेमेंट करणं गरजेचं आहे. ओके, द कन्सेप्ट ऑफ मिनिमम वेज इज बेस्ड ऑन द सेम जस्टिफिकेशन. ओके, मिनिमम वेज ही कॉन्सेप्ट खूप जास्त फेमस आहे, म्हणजे की बेसिक नीड कंप्लीट होण्यासाठी जितकं पे केलं पाहिजे त्याला मिनिमम वेज म्हणतात. तर ते तुम्ही काय केलं पाहिजे, तर त्यांना पे करणं गरजेचं आहे, येते लक्षात. हाऊ एव्हर वेज सॅलरी फिक्स्ड once becomes inadequate to maintain the required level of living due to inflationary spirals increasing the cost of living. Okay, so you have to consider this point also.
Then thus the increase in cost of living calls for fixation of compensation accordingly. येते लक्षात. म्हणजे काय तर इन्फ्लेशनरी स्पायरल्सनुसार सुद्धा किंवा ज्या पद्धतीने की इन्फ्लेशन कसं आहे मार्केटमध्ये महागाई वाढत असेल तर तुम्ही जे डिसाईड केलेलं वेज आहे तर तुम्हाला त्यामध्ये काय करावं लागेल अकॉर्डिंगली चेंज करावं लागेल. येते लक्षात. म्हणजे काय तर जर महागाई वाढत असेल तर तुम्ही डिसाईड केलेल्यापेक्षा वेजेस तुम्हाला त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. यालाच काय तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग तुम्हाला ऑलवेज कन्सिडर करावं लागेल जेव्हा जेव्हा तुम्ही या ठिकाणी वेज अँड सॅलरी डिसाईड करताय. इन ऑर्डर टू ऑफसेट द इन्क्रीज कॉस्ट ऑफ लिव्हिंग compensation is then fixed by increasing dearness allowances based on the cost of living index. ओके. जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल की वेगवेगळे डिअरनेस अलाउन्सेस पाहावे लागतील. त्यानुसार तुम्ही काय करा की त्यांचं कॉस्ट ऑफ लिव्हिंगला मॅच करता आलं पाहिजे. ते तुम्ही कॅच जोपर्यंत नाही करणार तोपर्यंत तुमच्याकडे वर्कर्स काम करण्यासाठी टिकणार नाहीत. ओके. सो कॉस्ट ऑफ लिव्हिंग हे देखील या ठिकाणी अत्यंत इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही म्हणू शकता. नाउ सी द नेक्स्ट वन दॅट इज प्रिवेलिंग वेज रेट. ओके. प्रिवेलिंग वेज रेट इट मीन्स दॅट की मार्केटमध्ये कोणता रेट चालू आहे. येते लक्षात. इन ऑर्डर टू अट्रॅक्ट or retain workers in the organization, wage salary rates are fixed as per the prevailing rate in the region. ओके. तुम्ही ज्या काही रिजनमध्ये काम करत आहात, ज्या रिजनमध्ये तुमचं इंडस्ट्री आहे त्या रिजनमध्ये दुसऱ्या कुठल्याही इंडस्ट्रीज असतील तर त्यांच्याकडे डिसाईड केलेला रेट म्हणजे काय तर आपण कंपेरेबल इंडस्ट्रीज म्हटलं राईट. त्याचबरोबर काय म्हणते मी की प्रिवेलिंग वेज रेटसुद्धा करणं या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये जर रेट खूप जास्त असेल येते लक्षात वेज रेट मार्केटमध्ये खूप जास्त आहे आणि तुम्ही त्या रेटपेक्षा कमी पे करत असाल तर तुमचे वर्कर्स तुमच्याकडे टिकून राहणार नाहीत. ते ऑफकोर्स त्याच ठिकाणी जातील ज्या ठिकाणी त्यांना जास्त वेज मिळत असेल किंवा सॅलरी मिळत असेल. सो यू हॅव टू कन्सिडर द प्रिवेलिंग वेज रेट वेन एवर यू डिसाइड वेज अँड सॅलरी इन युअर ऑर्गनायझेशन. ओके. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज गोइंग वेज रेट. Okay, the prevailing wage rate is thus fixed based on inter-firm wage comparisons. Okay, this is because of several reasons. खूप सारे रिझन आहेत त्याकरिता काय केलं जातं तर हे डिसाईड करणं अत्यंत गरजेचं मानलं जातं आणि तुम्हाला या प्रिवेलिंग वेज रेटला ऑलवेज अंडर कन्सिडरेशन ठेवावं लागतं. नाउ सी द फिफ्थ पॉइंट दॅट इज युनियन प्रेशर. युनियन प्रेशर मीन्स की कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये काय असतात तर युनियन असतात. येते लक्षात. वर्कर्सच्या युनियन असतात, एम्प्लॉईजच्या युनियन असतात राईट. जेव्हा जेव्हा तुम्ही वर्कर्ससाठी काही वेज अँड सॅलरी डिसाईड करत असाल तेव्हा त्या युनियनच्या काही डिमांड असतील ओके तर त्या तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी युनियनसुद्धा डिसाईड करतं की वेज रेट काय असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल की काही काळापूर्वी जे काही वर्कर्स होते ज्यांना की तुम्ही एक पर्टिक्युलर ब्लू कॉलर व्हाईट कॉलर असे कन्सिडर करता तर त्यांच्यासाठी काय तर 500 रुपीज जर त्यांनी कन्सिडर केलेलं असेल मिनिमम वेज इतकं कन्सिडर जर युनियन थ्रू डिसाईड केलं गेलं असेल आणि एखादं जर ऑर्गनायझेशन एखादं जर बिझनेसमॅन 500पेक्षा कमी पे करत असेल तर त्या ठिकाणी युनियन ही तुमच्याकडे लिगली ॲक्शन घेऊ शकते. तुमच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी ॲक्शन घेतली जाऊ शकते. त्यामुळे काय आहे तर ऑलवेज तुम्हाला युनियनचं प्रेशर देखील त्या ठिकाणी पाहावं लागेल. ओके. तुम्ही त्यांच्यासोबत डील करा किंवा डिस्कशन करा आणि त्यांच्या थ्रू तुम्ही कोणताही त्या ठिकाणी उपाय काढू शकतात. पण कुठलंही सोल्युशन त्या ठिकाणी यूज करण्या अगोदर तुम्हाला युनियनसोबत डिस्कस करणं गरजेचं असतं. ओके. त्यांच्या कन्सिडरेशनशिवाय तुम्ही या ठिकाणी काही डिसाईड करू शकत नाही. ओके. नाव सी द नेक्स्ट पॉईंट दॅट इज प्रोडक्टिव्हिटी. सी प्रोडक्टिव्हिटी मीन्स वॉट. पहा की प्रोडक्टिव्हिटी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज प्रोडक्शन इन रिलेशन टू टाईम युनिट. ओके. उत्पादन क्षमता. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय आहे तर उत्पादन क्षमता. तर उत्पादन क्षमतेनुसार सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं वेज अँड सॅलरीचं लेवल डिसाईड करावं लागतं.
येते लक्षात. प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीजेस प्रोडक्शन अँड डिक्रीजेस कॉस्ट. जर प्रोडक्टिव्हिटी एखाद्या वर्कर्सची प्रोडक्टिव्हिटी जास्त असेल, उत्पादन क्षमता जर वाढलेली असेल, जास्त असेल, तर त्या ठिकाणी कॉस्ट काय होत असते तर कमी होत असते. येते लक्षात. एकंदरीत काय होते तर त्या ठिकाणी कॉस्ट कमी होते. ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ पेमेंट बाय परफॉर्मन्स, इफ द प्रोडक्टिव्हिटी ऑफ वर्कर इज हाय, वेज अँड सॅलरी रेट्स विल बी हाय. ओके. काय होत असतं, जर तुम्ही जोपर्यंत वर्कर्सची प्रोडक्टिव्हिटी जितकी आहे, जर एखाद्याची प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे, उत्पादन क्षमता जास्त असेल वर्कर्सची, तुम्ही त्याला जर प्रमोट करत असाल तर त्याच पद्धतीने इतर वर्कर्ससुद्धा काम करतील. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी प्रमोट करण्यासाठी, त्यांचं त्या ठिकाणी मोटिवेट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्यांना जास्त पे करावं लागेल. इथे लक्षात. त्यांना जास्त पे करणं म्हणजे इनडायरेक्टली ते बिझनेस किंवा आपल्या बिझनेससाठी तो काय असतो, फायदा असतो. येते लक्षात. तर हा फायदा जर जास्त वाढवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्यांना मोटिवेट करावं लागेल. त्याचबरोबर कोणाची प्रोडक्टिव्हिटी जास्त असेल तर त्यानुसार त्यांना जास्त पेही करावं लागेल. इट मीन्स दॅट की प्रोडक्टिव्हिटीसुद्धा या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं असतं. नाव सी द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज गव्हर्नमेंट लेजिस्लेशन. ओके. गव्हर्नमेंट लेजिस्लेशन मीन्स व्हॉट, की गव्हर्नमेंटचेही काही कायदे असतात, काही लेजिस्लेशन त्यांचेही आहेत, ते तुम्हाला कन्सिडर करणं या ठिकाणी गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे गव्हर्नमेंटच्या लेजिस्लेशनला इग्नोर करून किंवा जे काही लॉज ॲक्ट्स असतील त्यांना इग्नोर करून कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी वेज किंवा सॅलरी डिसाईड करू शकत नाही. येते लक्षात. 1 सेकंड. या ठिकाणी काय करू शकत नाही तर कन्सिडर करू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल, गव्हर्नमेंट लेजिस्लेशन इन्फ्लुएन्स वेज डिटर्मिनेशन. ओके. द 2 इम्पॉर्टंट लेजिस्लेशन विच अफेक्ट वेज फिक्सेशन आर. कुठले 2 आहेत पहा. द पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936, अत्यंत इम्पॉर्टंट ॲक्ट आहे. द पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936 अँड द मिनिमम वेजेस Act 1948. Okay, the both acts are very important. Okay, the important provision of the Payment of Wages Act are ensuring proper payment of wages and avoiding all malpractices like non-payment, underpayment and delayed and irregular payment. Okay, तर या ठिकाणी या ॲक्टनुसार जर तुम्ही एखादीही गोष्ट किंवा माल प्रॅक्टिसेस असतील किंवा नॉन पेमेंट असेल किंवा तुम्ही डिले करत असाल तर तुमच्यावरती लिगली ॲक्शन घेतली जाऊ शकते. सो यू हॅव टू कन्सिडर ऑल गव्हर्नमेंट लेजिस्लेशन्स ॲट द टाईम ऑफ डिसाइडिंग द पेमेंट और वेज और सॅलरी फॉर युअर workers. Okay, now see the last one, that is attraction and retention of employees. Okay, so what is attraction and retention of employees? पहा, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये खूप सारे वर्कर्स आहेत, त्यामध्ये काही खूप जास्त स्किल्ड आहेत, ज्यांना की तुम्ही म्हणता की बेटर क्वालिटीचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना जर तुम्हाला त्या ठिकाणी अट्रॅक्ट करून ठेवायचं असेल, रिटेन्शन ऑफ एम्प्लॉईज या सगळ्या गोष्टीचं जर तुम्ही कन्सिडरेशन करत असाल, देन यू हॅव टू पे देम बेटर. ओके, तर त्यांना तुम्हाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी पे करणं गरजेचं आहे. अदरवाईज ते दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये स्विच करू शकतात. ओके, सो अट्रॅक्शन अँड रिटेन्शन ऑफ एम्प्लॉईज, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट in wage and salary administration. Okay, wages level may also be low, ever lower than the prevailing wage rate if the firm's economic situation is such that it cannot be afford to pay the prevailing wage rate in the industry or region. ओके, तर या ठिकाणी जर तुमचं सिच्युएशन व्यवस्थित नसेल तर तुम्ही कमी पे सुद्धा करू शकता, बट या ठिकाणी तुम्हाला सर्व पॉईंट्सला कन्सिडर करणं गरजेचं आहे. येते लक्षात. तर हे सगळे काय आहेत, हे सगळे पॉईंट्स आहेत या ठिकाणी जे अफेक्ट करतात आपल्या वेज अँड सॅलरी लेवल्सवरती. सो यू हॅव टू स्टडी दिस ऑल फॅक्टर्स. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.